अकोट शहर पोलिसांनी गोवंश कत्तली विरोधात मोठी आणि धडक कारवाई करत तब्बल 20 क्विंटल गोमांसासह 4,60,900 रुपये यांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाई दरम्यान 2 बैल व एका गायीची सुटका करून त्यांना जीवनदान देण्यात आलंय। 11 फेब्रुवारी 2026 रोजी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार कुरेशीपुरा शौकत अली चौक परिसरात काही जण गोवंश कत्तल करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। सदर माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट यांना देण्यात आली। त्यांच्या आदेशानुसार अकोट शहर पोलीस ठाण्याचे पथक व 2 पंच यांच्या उपस्थितीत संबंधित ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले। छाप्यादरम्यान आरोपी त्यांच्या राहत्या घरातील समोरील खोलीत गोवंश कत्तल करताना आढळून आले। पोलिसांनी घटनास्थळावरून 20 क्विंटल गोमांस जप्त केलं असून 2 बैल व एक गाय ताब्यात घेत सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहेत। या प्रकरणी आरोपी मुस्ताक अहमद अब्दुल कदीर वय वर्ष 71, शेख मुस्तफा शेख शेरू वय वर्ष 65, जुनेद अहमद जहूर अहमद वय वर्ष 36, जियाउल हक अब्दुल रफीक वय वर्ष 38, साजिद अहमद अब्दुल सादिक वय वर्ष 36, शेख मुरसलीन शेख मुजफ्फर वय वर्ष 43 यांना अटक करण्यात आली असून इरफान अहमद अब्दुल हनीफ वय वर्ष 52 हा आरोपी फरार आहे। सर्व आरोपी राहणार कुरेशीपुरा शौकत अली पठाण अकोट जिल्हा अकोला येथील आहेत। त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 अंतर्गत कलम 5, 5 क व 9 अ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। पोलीस निरीक्षक अमोल माळवे यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथक इन्चार्ज पोलीस उपनिरीक्षक निलेश बारहाते, पोलीस उपनिरीक्षक शिवनकर तसेच पोलीस अंमलदार व आरसीपी पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली। अकोट शहर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध गोवंश कत्तल करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांची अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।